नमस्कार. आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा. अनिल ईश्वर पवार, हां राहणार पोखरणी, हां तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अच्छा, पोखरणी जिल्हा सांगली. अच्छा, तर तुम्ही हे तुमचं क्षेत्र किती आहे? 20 गुंठ आहे. आणि या 20 गुंठ तुमच्या शेतासाठी हे जे लावण आहे, व्हरायटी सांगाल? 86-032. तर या व्हरायटीसाठी तुम्ही अल्विरॉन कंपनीचं अल्ट्राकॅन हे वापरलेलं, बरोबर? तर वापरल्यानंतर तुम्ही आज हा ऊस तुटायला लागला आहे, ठीक आहे. तर तुम्हाला काय फरक जाणवतो आहे? जरा फरक जाणवतो. अच्छा, फरक जाणवतो आहे. कशामध्ये नेमकं काय बदल जाणवते ऊसामध्ये? जरा जाडी, उंची. अच्छा, जाडी आहे, उंचीमध्ये पण तुम्हाला फरक जाणवतो आहे. ओके. तर या ठिकाणी आपण प्लॉटमध्ये आहे सध्या, आणि तुम्ही हे ऊस हातामध्ये पकडलेले आहेत, ठीक आहे. साधारणतः आपण जर बघितलं तर ऊसांची जाडी आणि पेऱ्यांची जी उंची आहे ते अतिशय चांगली आलेली आहे या ठिकाणी. थोडंसं दाखवाल का असं हाता वितीचं वगैरे हात लावून आमच्या मंडळीसनी? हां, म्हणजे एका वितीपेक्षा पण लांबड्या ह्या कांड्या पडलेल्या आहेत. ओके, जाडी जरा दाखवाल का? ओके, ही जाडी पण चांगली आहे. साधारणतः किती महिन्यापूर्वी तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरलेली या पिकाला? मागच्या वर्षी पावसाळ्याच्या म्हणजे वेळेला वापरलेलं तुम्ही? पाऊस उघडल्यानंतर वापरलेलं. ओके. तर ह्या जमिनीबद्दल जरा बोलाल का तुम्ही? जमीन कशी आहे तुमची आणि काय? तर तुम्ही मगाशी बोलला की बोलता की पाणी वगैरे थांबतं या ठिकाणी, तर त्या संदर्भात थोडं सांगाल का मला? पाणी असते, पाण्यातच होते ही लागण 3 महिने पाण्यात होती. बर, मला सांगा आता. अच्छा, ओके. शेवटचं पाणी या लागणीला तुम्ही कधी दिलंय? पाणी आता अजून पाऊस चालू झाला तेव्हा दिलं. किती महिने, साधारण किती महिने झाले? 4-5 महिने झाला असं पाणी. म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वी या उसाला तुम्ही पाणी दिले? पाणी नाही. ओके ओके. तरी पण अजून जमिनीमध्ये ओल आहे? ओके, ठीक आहे. साधारणतः कांड्या किती असतील आता? किती म्हणला? 40च्या आसपास कांड्या आहेत. अच्छा, 43 कांड्या पडलेल्या आहेत. ओके. पावसाळी डोस काही नाहीये? टाकला तेवढाच. भरणीचा जो डोस पडलाय त्याच्यानंतर परत डोस टाकलेला नाही? अच्छा, तरी पण 40, 42, 43 कांड्यापर्यंत ऊस पोचलाय. तुम्ही समाधानी आहे का? तर आहे की. काय म्हणाल ह्या प्रोडक्ट बद्दल? बाकी ज्यांनी वापरलेलं नाही अजून परत त्यांनी वापरायला पाहिजे? आता आम्ही वापरले ह्याच्यात फरक आहे का, तर ह्याच्या 30 टन ऊस निघाले का, आता तिथनं खालचं 24 टन झाला. अच्छा, म्हणजे ह्या खालचं 24 झाला आहे. 20 गुंठ्यात पूर्वी किती उत्पादन निघायचं? 30-32 टन. आता जो निम्मा ऊस तुटलाय तुमचा, 24 टन झाला. त्या निम्म्या ऊसामध्ये 24 टन झालाय. अजून निम्मा ऊस तुटायचा आहे. ओके. सरासरी किती टनापर्यंत पोहोचेल असं वाटतंय? तुमचं काय मत आहे? 45 पर्यंत झालं. 45 टनापर्यंत जाईल. म्हणजे पूर्वीचं उत्पन्न तुमचं 30 टनाचं, आणि आता तुमचं मत आहे की हे 45 टनापर्यंत पोहोचेल. म्हणजे साधारणतः 15-1 टनाची वाढ तुम्हाला जाणवते ह्या ऊसाचं. जे आता बघायला लागलोय आपण, माल पडताना बघायला लागलोय. ओके, चांगली गोष्ट आहे साहेब. आता तुम्ही इथून पुढच्या पिकाने वापरले की चालू आहे की आता एका लागणीला. अजून एका लागणीला चालू आहे काय? अच्छा, ओके. थँक्यू साहेब. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा अनुभव सांगितलेला आहे, आणि खरोखरच हा बघण्यासारखा प्लॉट आला आहे. कांड्यांची जर जाडी बघितली आणि जर पेऱ्याचं अंतर बघितलं तर अतिशय असं आश्चर्यकारक ह्या ठिकाणी म्हणजे त्याचा ग्रोथ आहे. हे बघितलं तर आपण एका ह्याच्यामध्ये मावत नाही आहे. हा प्लॉट फार उंच असा गेलेला आहे. कांड्या जर बघितल्या तर मोळ्यावरती मोळ्या ह्या ठिकाणी अशा पडलेल्या पण दिसतात आपल्याला. हे बघा, मोळ्या ठेवायला पण जागा नाही या ठिकाणी. ठीक आहे, थँक्यू साहेब.